तर नक्की डीजे मॅडी आमचे IPL ची धून आणि IPL ची आठवण. IPL देखील चालू आहे आणि तो IPL चा पहिला चेंडू 7:30 वाजता पडेल, परंतु इथे या स्पर्धेचा पहिला चेंडू 7:20 पडेल. तर नक्कीच यावेळी 7च्या रात्रीला आजच्या सामन्याला सुरुवात होत आहे. राऊंड विकेट पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज इथे मात्र स्टेअर केलाय. मिड ऑफ प्रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केले. फलंदाज आपण पाहतोय प्रितेश पाटील. या फलंदाजानं स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय पहिल्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 चेंडू 1 धाव धावफलकावरती लागले. खूप चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. गोलंदाज संगम घरत स्वतः संघाचा संघनायक आहे आणि पहिला षटक फेकत असताना मैदानावरती मोठा अपीलाला दाद. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट LBW हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. एकांश मनीष आयांश 11 संघाचा अमोल पाटील बॅक टू द पॅव्हलियन 1 या धावसंख्येवर. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोणी लोकायाला गो, कोणी लोकायाला, पावली कोणी लोकायाला गो, कोणी लोकायाला. आई माझी ए कोरी गो, आई माझी ए कोरी आई माझी ए कोरी गो, ए कोरी आई माझी थँक्यू डीजे. एकविराईचा पालखी सोहळा आज खूप मोठ्या जल्लोषाने आणि थाटामाटाने आपण तब्बल 2 वर्षाच्या अवधीनंतर आपण नक्कीच आज पाहणार आहोत. महाराष्ट्रात देवींची 3.5 पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी आणि त्या देवीचा आज पालखी सोहळा आणि त्यांची आठवण करून देत असताना डीजे मॅडी यावेळी स्टेरकीला चेंडूला दिशा दिली आहे. युक्ती आणि शक्ती एकत्र करून चेंडूला पाठवलंय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेला 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. हॅलो. तर याच दरम्यान वडगळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि दर्जेदार आयोजक आदरणीय मिथुन शेठ पाटील साहेबांचा शुभागमन झाला. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन बसायचं आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी मयूर पाटील चांगले खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने आमचे प्रकाश जुगे भाऊ या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. हा नक्कीच आणि मान्यवरांचं स्वागत देखील या फलंदाजानं केलंय चौकारानं आणि संघाच्या धावसंख्येला 4 न आकार दिला. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा संगम घरत इथे तयार असेल. राऊंड विकेट न गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू मागच्या चेंडूवरती चौकार खाल्यानंतर यावेळीस खूप चांगला चेंडू फेकला इथे आपण पाहतोय. खूप वेगवान चेंडू होता मात्र या चेंडूचा आणि बॅटचा काहीचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता. नक्कीच सर्व संघांना सूचना असेल जो संघ हायेस्ट स्कोर करेल त्या संघाला नक्कीच बाय दिली जाईल. नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची. तर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर 5 धावा धावफलकावरती. यावेळी सॅक्रोझल लाईन मात्र इथे ताकद कमी वापरले. सेफ लँडिंग होतोय. क्षेत्ररक्षक इथे तैनात असेल. एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न देखील करू दिला नाही. एकच धावाने समाधान मानतायत 2 फलंदाज प्रफुल्ल पाटील आणि प्रतुल पाटील आणि प्रितेश पाटील. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. एकूण 6 धावा. या षटकाचा आपण विचार केला तर चेंडू एकूण फेकलेत ते म्हणजे 5. अजून अंतिम चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. गोलंदाज सिंगार स्टेरकीला चेंडूला मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कोणती धावसंख्या नसेल. अंतिम चेंडू होता मात्र इथे निर्धाव फेकला गेलाय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणारा एकांश मनीष आयांश 11 कोपर संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 6 धावसंख्येवर.
वरती पहिला षटक जर आपण पाहिला अप्रतिम फेकी संगम घरत संघाचा संघनायक आणि संघनायकाची भूमिका काय असते ती मैदानावरती दाखवली. पहिला षटक अप्रतिम फेकला, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली आणि केवळ 6 धावा खर्च केल्या. सुंदर कामगिरी त्याच्या माध्यमातून, सुरेख सुरुवात त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र एकीकडे जर विचार केला तर कुप्पर संघाच्या फलंदाजांना मोठे फटक्यांची खूप गरज असेल, मोठे फटके लागावे लागतील. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रोहित घरत, राईट मोर द विकेट. इथे पहिला चेंडू फेकला होता, मात्र इथे पंच आमच्यापर्यंत वळतायत. हा चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय, मात्र इथे थोडीशी खराब सुरुवात केली गोलंदाज रोहित घरत या गोलंदाजानं. पहिला चेंडू स्क्वेअर अवांतर धावसंख्येमध्ये वाढवतोय, 7 धावा धावफलकावरती. दुसऱ्याची षटकाची जिम्मेदारी इथे रोहित घरत वरती असेल. सुरुवात थोडीशी खराब केली, राईट मोर द विकेट. स्टेरकीला चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे केलाय, सफल होईल का? आणि इथे सहजपणे 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रतुल पाटील आणि प्रितेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही आपण फलंदाजाचा विचार केला तर लेदर क्रिकेट सुद्धा तितकं छान खेळतायत आणि यावेळी या मैदानावरती देखील चांगला क्रिकेट दाखवत असताना मैदानावरती रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, गरज होती का या फटक्याची? आणि तो प्रयत्न इथे केला आणि असफल ठरला, विकेट गमावली आणि इथे फलंदाज बाद झाला प्रतुल पाटील. एकांश मनीष आयांश शिलोंग कोपर संघाचा हा दुसरा गडी बाद. एकूण धावसंख्या 9 वर. थँक्यू डीजे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे केला होता प्रतुल पाटीलनं, गरज नव्हती त्या फटक्याची, मात्र तिथे तो प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न पूर्णपणे फसला आणि फलंदाजाला इथे बाद व्हायला लागला. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये. डावकुऱ्याचा कोपर संघाचा एक आक्रमक फलंदाज गोविंदा पाटील 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. मात्र एकंदरीत विचार केला रोहित घरतचा पहिला चेंडू जरूर स्क्वेअर फेकला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्रतुल पाटील सारखा फलंदाज बाद केला या गोलंदाजानं. मात्र समोर आता फलंदाज असेल गोविंदा पाटील, एक डावकुऱ्याचा आक्रमक फलंदाज आपली आक्रमकता सिद्ध करेल का मैदानावरती? लो फुलटा चेंडू होता, ताकदीनं चेंडूला केलून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी आल्या आल्या षटकार दाखवलाय गोविंदा पाटील या फलंदाजानं. डीजे तर नक्कीच षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय गोविंदा पाटील या फलंदाजाकडून. पहिल्या दिवशी आपण पाहिला तर 8व्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या रात्री पाहिला तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आजच्या रात्रीमध्ये 9व्या चेंडूवरती षटकार. म्हणजे किती अचूक माहिती उमेशजी भुईर यांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा, चेंडू स्क्वेअर. अप्रतिम गुणलेखनाची भूमिका रायगड समालोचक असोसिएशनचे गुणलेखक प्रमुख सुद्धा आहेत आणि सुंदर गुणलेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही पाहतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धा त्या कव्हर करतायत आणि आज या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान देत असताना गोलंदाज तयार, राईट अप ओव्हर द विकेट. गोविंदासाठी हा चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकानं प्रयत्न जरूर केलं होतं परंतु इथे एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एक धाव कंप्लीट केली या चेंडूवरती, 1ने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. अप्रतिम खेळ अद्यापर्यंत आपण पाहतोय. गोविंदानं आल्याला सुरुवात केली षटकारानं, एकूण 7 धावसंख्येवरती खेळतोय. एकंदरीत आपण विचार केला रोहित घरतचा अद्यापर्यंत चेंडू फेकलेत 4, अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतील? ऍज अ ओपनर प्रितेश पाटील अजूनही मैदानावरती खेळ करतोय. 2 चेंडू खेळलाय आणि 1 धावेचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना फलंदाज
खूप अपेक्षा असतील या फलंदाजाकडून, त्या अपेक्षा पूर्ण करेल का? स्टेअर केला चेंडूला लॉंग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा देखील प्रयत्न आणि प्रयत्न सफल. चित्त्याची चपळाई इथे वापरली आहे या दोन फलंदाजांनी आणि सहजपणे 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा येणं खूप गरजेचं आहे, त्या कशाही येऊ, आणि त्या धावा घेत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती. 2 धावा आल्या, 19 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. इथे आपण पाहतोय कोपर संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. राईट मोर द विकेट, अंतिम चेंडू या षटकातील. कटकिल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये अप्रतिम झेल पकडला गेला आणि इथे फलंदाज बाद झाला, तो म्हणजे प्रितेश पाटील. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो एकांश मनीष आयांशी लावून कोपर संघ जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या 19 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 3. दोन्ही टीमला श्रेया 11 वडगर विपक्ष BCC पागोटे या 2 संघांमध्ये पुढची लढत असेल. एखादा सदस्य आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क करा, आपल्या टी शर्ट्स घेऊन जा आणि मधल्या इनिंग मध्ये टी शर्ट नाहीत माफी असाही प्रत्येक संघांच्या टी शर्ट, परंतु चांगलं कार्य तर आपण टॉस साठी इथे यायचं आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आहे, तुमच्या ज्या टीमचा जो ड्रेस कोड असेल तो परिधान करून तुम्ही मैदानामध्ये उतरायचा. हा एक अतिशय योग्य निर्णय आहे, कारण ठाण्या परिसरामध्ये आपण पाहिलं, ठाणे ग्रामीण मध्ये हा नियम लागू झालाय. प्रत्येक संघांचा ड्रेस कोड असेल. कधी कधी काय होतं खरं तर आपण पाहिलं संदीपन की एखाद्या आयोजकाने टी शर्ट दिले की एखादी साईज होत नाहीये, त्यामुळे एखादा खेळाडू टी शर्ट परिधान करणं, त्यामुळे हा योग्य निर्णय आहे आयोजकांचा की तुम्हाला दिलेला टी शर्ट तुम्ही तुमच्या टीमच्या परिधान करून मैदानामध्ये या. एक चांगलं ऍटमॉस्फिअर, चांगलं वातावरण मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना, आणि ही संकल्पना रोशन पाटील जर आपण विचार केला तर बऱ्याच स्पर्धेमध्ये आपल्याला नेहमीच आता पाहायला मिळेल. चिंचपाडा गावातून सुरुवात झाली आणि याच्या पुढे आपल्याला बऱ्याच स्पर्धेमध्ये ही संकल्पना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता, 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि इथे मात्र घाई केली फलंदाजानं आणि घाईचा परिणाम इथे भोगावा लागला. फलंदाज पाहतो आपण विनोद पाटील, इथे 4थ्या क्रमांकाचा गडी बाद झालाय. कोपर संघाचा धावसंख्या स्थिर असेल, धावसंख्या 19 धावा. इथे आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय नंदकुमारजी केनी साहेब यांचं इथे आगमन, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत. तर इथे फलंदाज विनोद पाटील बाद झाला, थोडी घाई केली आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. 19 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. संगम घरत पुन्हा एकदा 3ऱ्या षटकासाठी स्वप्नील घरत यावेळी 3ऱ्या षटकासाठी आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली स्वप्नीलनं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या संगम घरतनं 6 धावा, त्यानंतर रोहित घरतनं सुद्धा चांगला षटक फेकला. आपल्या षटकामध्ये एकूण 13 धावा आणि त्यानंतर स्वप्नील घरत आपण पाहतोय मैदानावरती 3रं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर फलंदाज तयार. नवीन फलंदाज मात्र इथे बॅटचा फेन्स खोलण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकफुट वरती जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न असफल ठरला, कारण चेंडू जसा विकेट वरती लँड झाला थोडा आतमध्ये आला. बॅट आणि चेंडूचा काहींचा संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर असेल. आता मात्र कुठेतरी स्वप्नील घरतनं फलंदाजांना बांधून ठेवले. पहिल्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर हा चेंडू निर्धाव फेकत असताना मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी यावेळी. लो फुलटा चेंडू होता, मात्र इथे मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडूची सांगता होतो. एका पाठोपाठ इथे 2 चेंडू निर्धाव केला असताना फलंदाज मैदानावरती रोशन पाटील. रोशन पाटील एक 6व्या क्रमांकाचा फलंदाज. कोपर संघ आता मात्र थोडा अडचणीमध्ये, कारण धावसंख्या आपण स्थिर धावसंख्या पाहतो. 19 धावा अद्यापपर्यंत. एकूण 4 गडी बाद झालेत कोपर संघाचे. मात्र इथे धावसंख्येला मोठा आकार देण्याची खूप गरज असेल कोपर संघाच्या फलंदाजांना. अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची, तो प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु वारंवार फसला जातोय.
स्वप्नीलचा चेंडू होता रोशनसाठी. इथे ताकद कमी वापरली, चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठला. संगम घर तिथे क्षेत्ररक्षक होता, कोणतीही चुकी नाहीये. अप्रतिम झेल पकडला गेलाय आणि इथे एकांश मनीष आयन शिलंग कोपर संघाचा हा 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 19. आई तुझं देऊल साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल. होणारा सामना असेल श्रेया 11 वडगर विपक्ष बीसीसी पागोटे. तर इथे श्रेया 11 वडगर संघाचा संघनायक उपस्थित आहे. मी बीसीसी पागोटे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण देखील आपली उपस्थिती दाखवायची आहे. टॉस करून घ्यायचं यानंतरचा होणारा तुमचा सामना असेल तर थोडी घाई करायची आहे. बीसीसी पागोटे संघ या आपण सुद्धा. तर इथे फलंदाज बाद झाला रोशन पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतं अमर पवार. लेदर क्रिकेट मध्ये देखील अमर पवारचा आपण विचार केला, खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून. मात्र इथे 7व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये उतरलाय. आपला संघ अडचणीमध्ये आणि त्या अडचणीमधून कुठेतरी आता मात्र संघाला दूर करावा लागेल. अमर पवार या फलंदाजाला, त्याला साथ देणारा फलंदाज गोविंदा पाटील. डावखुऱ्या त्याचा फलंदाज अजूनही मैदानावरती आहे, त्याच्या माध्यमातून आपण एक षटकार पाहिला होता. आता मात्र यावेळी चेंडूचा खेळ करेल. राईट मोर्द विकेट टॅप केला, चेंडूला केवळ दिशा दिली, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघ खूप उशिरानं पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावरती. पंचांचा इशारा येतोय, पॉपिंग क्रीजचा नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर थोडीशी चुकीची 1+1 या 2 धावा आल्या, 2 धावांचा बोनस आता मात्र आपल्याला कोपर संघासाठी पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या, संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकले, एकूण 21 धावा धावफलकावरती. तर इथे बीसीसी पागोटे संघाचा संघनायक देखील मनीष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं देखील इथे आगमन, त्याचं देखील आपण स्वागत करूया. यावेळेचा चेंडू गोविंदा अमरसाठी हा चेंडू होता, लॉंग ऑरिजिन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली या चेंडूवरती आणि एक धावेने संघाच्या धावसंख्येला आकार, एकूण 22 धावा. संघाच्या धावसंख्येला मोठा आकार द्यायचा असेल तर एकेरी दुहेरी धावसंख्येने काय होणार नाही. मोठे फटक्यांची गरज असेल ती म्हणजेच एकांश मनीष आयन शिलंग कोपर संघाला ते मोठे फटके दाखवावे लागतील. गोविंदा पाटील आणि अमर पवार या 2 फलंदाजांना लो फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा देखील प्रयत्न आणि प्रयत्न इथे सफल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवरती आणि 2 ने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या षटक क्रमांक 3 संपल्यानंतर 24 धावा धावफलकावर. तरी ते 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि ते टॉस केला जाईल. श्रेया 11 वडगर विपक्ष बीसीसी पागोटे. तर टॉस केला जाईल. आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय, तर नक्कीच या षटकानंतर आपण टॉस करू. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत, बिग फाईट असेल. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा, 5 गडी बाद. अंतिम षटक असेल, स्लॉगवरचं षटक
मात्र या षटकामध्ये धावा जमवणं खूप गरजेचं असेल कोपर संघासाठी. अमर पवार आणि गोविंदा पाटील दोन फलंदाज मैदानावरती आपला खेळ करत असताना मात्र चौथं षटक कोण घेऊन येणार तत्पूर्वी नक्कीच यावेळीच आमच्या मंचावरती रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आदरणीय जगदीशजी पाटील सर नारेवली यांचं इथे आगमन झालंय. तर नक्की त्यांचा आवाज देखील आजच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. यावेळी पंचांचा इशारा नो बॉल आणि यावेळीच्या चेंडूला खेळून काढलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात चुकीचं क्षेत्ररक्षण केलं आणि या 2 धावा म्हणजे नो बॉल 1+2 या 3 धावांचं मोठं बोनस आणि येणारा चेंडू फ्रीट म्हणजे खूप मोठी संधी असेल येणाऱ्या चेंडूवरती. चुकीची गोलंदाजी चुकीची सुरुवात केली गोलंदाज तनय भगत या गोलंदाजानं पहिल्या चेंडू ते 9 बॉल फेकला त्याच्यावरती 2 धावा कंप्लीट केल्या. 3 धावांचं मोठं बोनस. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकले. एकूण धावसंख्या 27 धावा आणि येणारा चेंडू खूप मोठी संधी असेल फ्री हिटचा चेंडू असेल अमरसाठी संधी असेल. अमर या संधीचं सोनं करेल का एकीकडे तनय भगत यावेळी कशा प्रकारचा चेंडू फेकेल. पुन्हा प्रश्न अमरसाठी खूप मोठी संधी येणारा चेंडू फ्री हिट. पहिला चेंडू थोडासा खराब फेकला होता या गोलंदाजानं त्याचा पुरेपूर फायदा उठवलं. 1+2 3 धावांचा बोनस त्या चेंडूवरती मिळाला होता. राऊंड विकेट गोलंदाज सिंहार. रनअप मध्ये थोडस इथे चुकी होते मात्र यावेळीच आपण पाहतोय नक्कीच फ्रीटचा चेंडू थोडासा दबाव इथे आला असेल गोलंदाजावरती. चौथं षटक फेकतोय तनय भगत हा गोलंदाज. राऊंड विकेट. अमरसाठी हा चेंडू होता खोलवर पद्धतीचा चेंडू होता. तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढलंय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. मात्र इथे एकच धाव आली या चेंडूवरती. एकने संघ पुढे सरकला 28 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाला इथे सुरुवात झाली. पहिला चेंडू खराब फेकला त्यानंतर दुसरा चेंडू अप्रतिम चेंडूची फेकी तनय भगत याच्या माध्यमातून. एक चेंडू अद्यापपर्यंत समाप्त होतोय. या षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या 5 चेंडूमध्ये किती धावा जमवतील हे 2 फलंदाज किती धावांचं लक्ष विघ्नहर्ता वरचेवले संघासमोर ठेवतील हे पाहणं खूप गरजेचं असेल. हो खूप वेगवान चेंडू होता. खूप वेग होता या चेंडूला. मात्र बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू आला नाहीये. गोविंदा पाटील आपण तिथे फलंदाज पाहतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळीच मैदानावरती धावसंख्या स्थिर. आता मात्र गोविंदाला शांत बसवल्या चेंडूवरती तनय भगत ह्या गोलंदाजानं. धावसंख्या स्थिर. एकूण धावसंख्या 28 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न. बॅटची काढा घेतले. खूप वेगवान पद्धतीची गोलंदाजी इथे तनय भगत याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एकच धाव एका धावेपेक्षा काहीच नाही चेंडूवरती. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीये. या 2 फलंदाजांकडून अपेक्षा होती मोठे फटक्यांची मात्र कोणतेही मोठे फटके अद्यापपर्यंत पाहायला मिळत नाहीयेत. येणारे चेंडू अजून शिल्लक असतील ते म्हणजेच 3. यावेळी सॅक्रोज लाईन ताकद वापरली आहे आणि ते चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. अपेक्षा होती ज्या फटक्याची मात्र तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली त्याचा परिणाम भोगावा लागला. विघ्नहर्तावर चौले संघाला मागच्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती अप्रतिम फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. अमर पवार या फलंदाजानं एका पाठोपाठ हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पुकारानंतर आता मात्र एकांश मनीष आयनशी लोक कोपर संघाची धावसंख्या कुठेतरी आता सन्मानजनक धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती. 2 चौकार आले अमर पवार याच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तनय भगत यावेळी तयार.
अप्रतिम चेंडूची फेकी, अंतिम चेंडू होता, मात्र इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सफल. आणि ते फलंदाज बाद, निर्धाव चेंडूची देखील सांगता. फलंदाज बाद होतो इथे आणि ते षटक क्रमांक 14 सुद्धा समाप्त होते. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त होते आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली होती तो एकांश मनीष आणि शिलाँग कोपर संघ इथे आपण पाहतो. एकूण धावसंख्या 24 चेंडूचा खेळ केलाय, त्यामध्ये धावा ठोकल्या 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय विघ्नहर्ता वरचेवले संघाकडून. टॉस केला जाईल. आदरणीय वडगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि दर्जेदार आयोजक स्वतः चांगले खेळाडू मिथुन शेठ पाटील कोपर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. श्रेया 11 वडगर विपक्ष BCC पागोटे या दोन टीमच्या दरम्यान हा टॉस आणि संपूर्ण स्पर्धेच्या नियमावली आमचे आयोजक अर्जुन परदेशी दोन्ही कॅप्टन मध्ये पोहोचवतील. आणि टॉस इथे लागतोय. येस, BCC पागोटे संघाच्या बाजूने टॉस लागलाय. सर्वप्रथम तुमचं या क्रीडानगरीमध्ये स्वागत. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? निर्णय थोड्या वेळात सांगितलं तर चालेल का? येस, आम्ही तुम्हाला थोडंसं विश्रांती जरूर देऊ जर का तुम्ही फिल्डिंग घेतली. जर त्या समोर टीमला किती धावांचं रोखाल? समोरच्या टीमला आम्ही 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बहुधा वडगर संघासोबत आपण पहिल्यांदा खेळताय असं देखील म्हणावं लागेल, कारण नाईट स्पर्धा आणि या परिसरातील एक मोठी नाईट स्पर्धा. काय रणनीती असेल या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना? कदाचित माझ्या म्हणण्यानुसार मी ही दुसरी मॅच खेळतोय वडगर सोबत. आम्ही एकदा त्यांच्यासोबत पराभव स्वीकारलेला आहे, तर यावेळी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. येस, इथे रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना शुभेच्छा. आणि त्यानंतर वडगर टीम तुमच्या वाट्याला जर प्रथम फलंदाजी आली तर किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या इनिंग मध्ये? आम्ही 50 ते 55 धावा गुटण्याचा प्रयत्न करू. आज खरं तर हे मैदान काळभैरव मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी बनली आहे आणि चिंचपाडा गावाचं क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम आहे. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आज आपण पाहिला गेले 3 दिवस प्रचंड मेहनत या आयोजकांनी घेतली. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? बिना आयोजकांच्या मेहनतीची कुठलीच टुर्नामेंट होणं खूप कठीण आहे आणि इथे अर्जुन परदेशी आणि त्याचे सर्व सहकाऱ्यांनी म्हणजे ग्राउंड बघताच कळतंय की किती मेहनत घेतलेली आहे. तर आमच्या संघाकडून नक्की शुभेच्छा असतील. यापुढे अशा टुर्नामेंट त्यांनी आयोजित करत राहावेत. आणि पागोटे संघाने सांगितलं पुन्हा आम्ही पराभवचा बदला घेण्याचा प्रयत्न करू. काय रणनीती असेल या टीमच्या अगेन्स्ट? रणनीती प्रत्येक मॅचला वेगळीच असते. नवीन मॅच नवीन रणनीती असणार. मागे काय झालं ते काउंट नाही. आम्ही जास्तीत जास्त आमचा परफॉर्मन्स चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, बेस्ट ऑफ लक. तर हे होते श्रेया 11 वडगर टीमचे कॅप्टन. त्यानंतर आपण अतिथी सन्मानाकडे बोलतो. आदरणीय वडगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि क्रिकेटचे दर्जेदार आयोजक आणि एक चांगले खेळाडू आणि चांगले व्यक्तिमत्व दुनियातील राजा माणूस मिथुन शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. मायेचे उबदार श्वाल आणि महाराष्ट्राचं खरं तर आराध्य दैवत आपण नेहमी म्हणतो. खरं तर विठ्ठल रखुमाईची प्रतिमा देऊन त्यांना इथे आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राकेश देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. मान्यवरांचा आभार आणि मिथुन शेठ साहेबांचा देखील आपण आभार. आणि बोलूया पुढच्या इनिंगकडे. तर नक्कीच दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल. पहिल्या सत्राचा आपण पाहिला खेळ एकांश मनीष आणि शिलाँग कोपर संघाने एकूण 4 षटकांच्या खेळीनंतर एकूण धावा ठोकल्या त्या 37 आणि 38 धावांचं लक्ष विघ्नहर्ता वरचेवले संघासमोर ठेवलंय. तर दुसऱ्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये विघ्नहर्ता वरचेवले संघ या धावा पूर्ण करेल का, या लक्ष्याला पूर्ण करेल का? या 2 संघांपैकी कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल? दुसऱ्या सत्रासाठी या ऐकूया आपण आवाज, मराठीचा सुमधुर आवाज तारेगावचा रोशन पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. पनवेल तालुक्यात चिंचपाडा गाव क्रिकेटचा हा रंगलाय थरार काळभैरव मैदानाचं नाव. शशिकांत दादा देतात नेहमी देवांच्या आठवणी नाव उजाला. शशिकांत दादा देतात नेहमी देवांच्या आठवणी नाव उजाला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांस्मृतीच्या शकाला रे आला, देवांस्मृतीच्या शकाला, देवांस्मृतीच्या शकाला. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा आणि आजचा दिवस अतिशय आनंदाचा. खरं तर समस्त आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी
खरं तर या स्पर्धेकडे वळतो. आज तिसरी रात्र स्पर्धेची अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. स्वर्गीय देवांश भोईर स्मृती चषक 2022 केपी ग्रुप आयोजित ही स्पर्धा देवांश क्रिकेट संघ चिंचपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेचं आयोजन. प्रमुख आयोजक या स्पर्धेचे माजी सरपंच आदरणीय श्री शशिकांतजी भोईर साहेब आणि त्याचबरोबरीने गोल्डन मॅन आप्पा केनी साहेब यांच्या माध्यमातून साकार होणारी खरं तर चिंचपाडा गावाच्या सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ही नाईट स्पर्धा आज आपण इथे एन्जॉय करतो. पहिला बॉल असेल सेकंड इनिंग मधला, बॅकफुटला गेले कबोशावरून हा फटका आणि पहिल्याच बॉलवरती कॉपी बुक स्टाईलनं हा फटका तुम्ही पाहिला आणि बॉल मात्र चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर, सीमा पार चौकार. 17 ही कोणाची एकवीरा आईची, आई माझी अवतरली 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 भुवरी, कारले डोंगरान जाऊन वसली, कारले डोंगरान जाऊन वसली, पैसोनी कोंबऱ्या. आमचे डीजे ऑपरेटर त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आम्हाला पाहायला मिळाला, कारण कॅमेरामननं त्यांच्या गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपल्यात. कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल. आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल या बॉलवरती आली सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आली. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 5. 2 संघ आहेत मैदानामध्ये. खरं तर तुम्ही पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना वरचे ओले विघ्नहर्ता विपक्ष आयन शेलबन कोपर या 2 संघांमध्ये ही लढत. रोशन पाटीलचा हा बॉल लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफ रिझन कडे बॉल चालला. प्रितेश त्या ठिकाणी आहेत, बॉल उचलतील फेकतील. दरम्यान एक सिंगल रन मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता वरच्या ओले टीमला. खरं तर या ठिकाणी आपण पाहिली संदीपन मैदानाची आउटफील्ड चांगली आहे, पण तो लॉंग बाउंड्रीज आहे, त्यामुळे अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या या रात्रीमध्ये फलंदाजांना बॅटिंग करत असताना. आणि जो चांगला टायमिंग आणि ताकदीच्या जोरावरती खेळेल त्याला मात्र इथे ऍडव्हान्टेज मिळालं. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन कडे बॉल चालत, पुन्हा एकदा सिंगल आली. सेन्सिबल क्रिकेट प्रतिषटक 9.50 च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीच्या बॉलमध्ये चौकार आणि त्यानंतर मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. सिंगल डबलने मात्र डावाला आकार देत असताना हे दोन्ही खेळाडू. आणि एका बाजूने जर का विचार केला तर कोपर संघाला आता विकेटची गरज आहे. जर का लवकरात लवकर त्याने विकेट पटकावलं तर या लो स्कोरिंग धावा देखील त्यांना वाचवता येतील, त्यामुळे हा प्रयत्न त्यांना करावा लागेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, हा फटका ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोरासमोर बॉल गेला. पुन्हा एकदा प्रितेश त्या ठिकाणी आपण पाहिले व्यस्त होताना, त्यांच्या दिशेने बॉल गेला. त्यानंतर अजून एक सिंगल आली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता वरच्या ओले टीमला संगम घरत. हा खेळाडू तुम्ही पाहताय वेल एज्युकेटेड, खरं तर ऍडव्होकेट संगम घरत म्हणून ज्याला आपण संबोधतो आणि शासकीय सनद ज्यांना मिळाली असा हा अभ्यासू व्यक्तिमत्व. शफल झाले होते यावेळेस फलंदाज आणि त्यानंतर मात्र अगदी उजव्या अष्टीच्या आणि फलंदाजाच्या मधून मात्र बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि शेवटचा बॉल मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज रोशन पाटीलनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता वरच्या ओले टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली बिनबाद 8 धावा. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाम. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला. थँक्यू. बघा मागचा जो चौकार आपण पाहिला तो स्पर्धेतला 100वा चौकार होता. आणि पहिला चौकार आपण पाहिला केतन म्हात्रे वाकणचा खेळाडू, केतन मेहर पारगावचा संघाचा खेळाडू, त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. 50वा चौकार विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या त्याच्या बॅटमधून आलाय. म्हणजे आमचे स्कोरर हे खरे तर कृष्णा चालते बोलते संगणक आहेत. म्हणजे बॅकलॉग तुम्ही मागच्या या स्पर्धेचा जर का पुढच्या वर्षी तुम्ही विचाराल एका जोगा तरी परफेक्ट इत्तंभूत माहिती प्रत्येक समालोचकांपर्यंत पोहोचवतील एवढा चांगला अभ्यास त्यांचा. आणि आज आपण जर पाहिलं स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलंय उमेशदा भोईर यांचं कौतुक करावं लागेल. रायगड समालोचक असोसिएशनचे ते उत्कृष्ट स्कोरर आहेत. मग आपण पाहिलं रायगडच्या बाहेर माथेरानची स्पर्धा त्यांनी कव्हर केली, अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आणि आपल्या खरं तर अभ्यासू वृत्तीनं मात्र त्यांना एक वेगळी छाप सोडली, त्यांनाही शुभेच्छा असतील. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवधी टीम मधला अष्टपैलू खेळाडू अमोल पाटील. बॅटिंग करत असताना कमी धावसंख्या, त्यामुळे आता इथे धावा रोखण्याचा प्रयत्न अतोनात प्रयत्न करावा लागेल. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 30. प्रतिषटक रिक्वायर रन रेट असेल तो म्हणजे 10.00. मैदानामध्ये आहे संगम घरत आणि त्याच्या बरोबरीने असेल खेळाडू चिंतामण घरत. 2 विस्फोटक फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट.
हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पूल करायचा होता. मी मगाशी म्हटलं होतं बाउंड्री लॉंग आहे आणि याचा फायदा आता फिल्डर्सना मिळाला, परंतु प्रयत्न प्रतुल पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी. किमान आपल्या संघासाठी या खेळाडूने 4 धावा रोखल्या. 100% डेडिकेशन काय असतं ते मात्र त्याने दाखवलंय. अप्रतिम कामगिरी. क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी त्याच्यापेक्षा महत्वाचा डिपार्टमेंट आहे फिल्डिंग, आणि इथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रतुल पाटील या क्षेत्ररक्षकाने. हवेच झेप घेतली. अप्रतिम कार्य खरं तर या खेळाडूने केलं आणि टायमिंग चांगलं होतं. ज्यावेळेस त्याने झेप घेतली तेव्हा टायमिंग चांगलं होतं आणि पंच निर्णय बघा कृष्णा आपल्याकडे हा निर्णय आलाय. बाउंड्रीच्या लगत हा फिल्डिंग केलेला बॉल आहे, त्यामुळे अगदी क्लोज डिसिजन असेल. जर का बाउंड्री रोपच्या अगदी दिशेने मात्र पाय पडला तर मात्र षटकार देखील असू शकतोय, आणि जर का आतमध्ये बॉलला फील्ड केला असेल तर इथं फक्त 2 धावा असतील. लाजबाब एफर्ट, अप्रतिम. आणि त्यानंतर तुम्ही आता डाऊन झाले त्यावेळेस मात्र हा पाय अगदी सीमारेषच्या आतमध्ये पडला, त्यामुळे हा सेफ फटका असेल. खरं सेफ शॉट असेल खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. फक्त 2 धावा असतील. बॅटिंग करणाऱ्या वरच्या उलट टीमला धावसंख्येत वाढ 10 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील. अमोल पाटीलच्या अगेन्स्ट हल्ला बोल करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा आडव्या बॅट मिड विकेट रिझन कडे बॉल चाललाय. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फक्त सिंगल रन आली. एक धाव ही खरं तर तुम्ही रन चेस जेव्हा करताय तेव्हा महत्वाची असताना इथे मात्र एका धावांसाठी संघर्ष झाला मैदानाच्या आतमध्ये. मी पागोटे बीसीसी टीमच्या कॅप्टनला विनंती करेन, आपला जो काय निर्णय असेल तो कळवा आणि इनिंग संपेल. यस, फिल्डिंगचा निर्णय घेतला आपण लगेच मैदानात ताबा घ्या, कारण वेळ महत्वाची आहे. काल बराच उशीर झाला. आपण पाहिला प्रत्येक सामना कट टू कट आपण पाहिला, अखेरच्या क्षणापर्यंत गेला, परंतु आज 10 संघ आहेत त्यामुळे वेळेवरती आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आहे. वेगवान बॉल होता. बॅकवर्ड क्षेत्राकडे यष्टीरक्षक आहेत चप्पल आणि चाणाक्ष. थ्रो चांगला आपण पाहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला. खरं तर संगमला हवी होती स्ट्राईक आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, ती म्हणजे चिंतामण घरत या फलंदाजाला. कौतुक करावं लागेल. आज अर्जुन अक्षरशः आमच्या मागे लागला होता. सारखा कॉल त्याला देखील माहिती आहे आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि आम्ही थोडा उशीर आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय संपूर्ण आयोजकांची. आणि अप्रतिम अशी स्पर्धा आपण खरं तर आजच्या रात्रीमध्ये इथे एन्जॉय करतोय. फ्लड लाईट आहेत आणि अगदी तुम्ही पाहताय या ठिकाणी हा विकसित झालेला परिसर, त्याच्या अगदी मधोमध असलेले हे काळभैरव मैदान आणि या मैदानात मात्र रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतो. या ठिकाणी स्वर्गीय देवांश भोईर स्मृती चषक 2022चं हे भव्य दिव्य पर्व. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला 3ऱ्या क्रमांकावरती अक्षय भगत. संगम मैदानाच्या आतमध्ये आहे संघातील की प्लेअर. वेगवान बॉल होता. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा पर्यंत लाऊड अपील झाली आहे. पंचांवरती प्रेशर क्रिएट करायचा होता. जीवन गावण आणि एका बाजूला स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहताय सुनील पाटील सर आहेत खरं तर मैदानामध्ये, आणि तिसरे पंच आमचे शैलेश चव्हाण सर. अप्रतिम चांगलं कार्य, चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून. खरं तर पंचांची भूमिका ही खूप महत्वाची भूमिका आहे, कारण समालोचकाच्या एखाद्या मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला तर आम्ही डायरेक्ट सॉरी बोलू शकतो, पण पंच असे आहेत त्यांना मात्र काहीच नाहीये. त्यांचा निर्णय अंतिम असतो, त्यामुळे मात्र त्यांना भरपूर या ठिकाणी कार्य करावं लागेल. चांगले इथे फटका भरपूर चांगला बॅकफुटला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. गोळीच्या वेगानं सीमा पार. रन्स मिळतील 4. आणि त्यानंतर मात्र आता एकविरा मातेची जत्रा मोठ्या आनंदाने आणि खरं तर जल्लोषाने संपन्न होताना आपण पाहिली. आज अनेक खरं तर एकविराचे भक्त कार्ले गडावरती पोहोचले. इथे फटका तुम्ही पाहताय चांगला होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गोविंदा पाटील डीप मध्ये आहे. पहिली रन्स अतिशय वेगाने कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा या बॉलवरती आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता वरच्या ओली टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली, ती म्हणजे 1 गडी बाद 17 धावा. आता येणारे बॉल असेल 12 आणि विजयासाठी 21 रनची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या वरच्या ओली टीमला.
करा प्लीज. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पंचांना विनंती आपण देखील त्यांना अलर्ट करा, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. नाईट स्पर्धा आपण पाहिली आहे. खरं तर आज चिंचपाडा गावामध्ये तिसरी रात्र, पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला खरं तर मोठा कारनामा आपण पाहिला. उसरली संघाच्या टीमनं मात्र एक वेगळा इतिहास रचला. अनेक बलाढ्य संघांना पराभूत करून मात्र तो संघ टॉप 4 मध्ये पोहोचला, ज्यामध्ये खरं तर 2 वेळा आपण पाहिला संकट मोचक म्हणून नागेश खंडागरेने भूमिका साकारली आणि भिंगारी संघाचा कर्दनकाल खरं तर पराभवाचं कारण ठरला हरीश मुंडे. अप्रतिम खेळ. आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला वाकण संघानं देखील सुपर 4 मध्ये प्रवेश केला. काल खरं तर तुडुंब गर्दी आपण या मैदानाच्या अवतीभोवती पाहिली आणि त्यानंतर मात्र त्या रात्रीमध्ये आपण पाहिला कालच्या रात्रीमध्ये वाकण संघ हा सुपर 4 मध्ये पोहोचला. आज एक संघ आपल्याला सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा आहे, त्यामुळे टोटल 9 सामने असतील आय थिंक. त्यामुळे प्रत्येक संघांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती, आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आणि आमच्या आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. बघा, संपूर्ण संघाने आपले वैयक्तिक ड्रेस कोड परिधान केलेले आहेत आणि हा महत्त्वाचा निर्णय. म्हणजे इथून सुरुवात होईल. रायगडमध्ये येत्या कालावधीमध्ये जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होतील तेव्हा प्रत्येक स्पर्धेमध्ये या नियमाचं पालन केलं जाईल. आणि खरं तर सुरुवात झाली या ग्राउंडवरून, या स्पर्धेमधून, चिंचपाडा गावातून. त्यामुळे चिंचपाडा ग्रामस्थांचा आणि या संपूर्ण आयोजकांचा मी आभार व्यक्त करीन. बॉलिंग मार्कमध्ये प्रितेश पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लाफ्टेड फटका ऑन साइड मध्ये त्या ठिकाणी प्रफुल्ल पाटील आणि यावेळेस झेल पकडला गेला. पॅरल स्ट्रोक होता, झेल पकडला गेला आणि त्यानंतर मात्र दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता वरच्या ओले टीमला. विनंती आहे, जेव्हा आपला खेळाडू बाद होईल तेव्हा आपण रेडी राहा लगेच, म्हणजे वेळ वाचेल आयोजकांचा. ही सूचना आता आमच्या आयोजकांकडून आली आहे. आपण लगेच रेडी राहायचं आणि मैदानाचा ताबा घ्यायचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय रोहित घरत, इन ॲट नंबर 4. आता 11 चेंडू आणि 21 रनची गरज. 11 बॉल आणि 21 धावा हे कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये आले. परंतु मैदानामध्ये संगम घरत हा खेळाडू देखील अजूनही उभा आहे. सरसेनापती या टीमचा आहे. आक्रमक आणि विस्फोटक असा हा फलंदाज आहे आणि तो जास्त वेळ जर का मैदानामध्ये टिकला तर मात्र धावांचा ओघ वाढेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला रोहित घरत. खरं तर आता ICC काउन्सिलच्या माध्यमातून अनेक नवीन नियमावली आल्यात. कालांतरामध्ये त्या नियमांचं देखील पालन केलं जाईल प्रत्येक स्पर्धांमध्ये. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला. आमचे कलिंगडवाले मामा हे फेमस आहेत तुरमाळ्याचे आणि दिवस रात्र प्रचंड मेहनत करणारे तुरमाळ्याचे आमचे कलिंगडवाला मामा. इथे फुलटॉस बॉल, आ बैल मुझे मार असा हा बॉल होता आणि इथे मात्र बॉलला पाठवलं मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी हा निर्णायक षटकार. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमान तलाला. दिबा पाटलांचं नाव शोभून. थँक्यू. समस्त नागरी कोली कराडी भूमिपुत्रांच्या मनानं घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. खरं तर ही आपली अस्मिता आहे आणि आपलं अस्तित्व आहे. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. आता समीकरण बदललं. या षटकारानं बऱ्यापैकी सामन्याची हवा काढली. कारण आता येणाऱ्या 10 चेंडूमध्ये विजयासाठी धावा करायच्या, त्या म्हणजे 15. बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता वरच्या ओळे टीमला अजूनही सामना संपलेला नाहीये, कमबॅक करावं लागेल. इथे बॅकफुटला गेले, इनसाइड खेळण्याचा प्रयत्न होता. गलीमध्ये बॉल चाललाय, फिल्डिंग चांगली. बॉलला जरूर थांबवलं परंतु सिंगल रन्स मात्र रोखता आलेली नाहीये आणि या बॉलवरती आली सिंगल. आता समीकरण बनले शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 14 रनची गरज. 9 बॉल आणि 14 धावा. असं म्हटलं तर खरं तर पायानं चालाल तर अंतर कापाल आणि पायानं चालत असताना डोक्याचा वापर केला तर ध्येय गाठाल आणि तुम्हाला इथे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल. फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी खरं तर विकेटची गरज आहे. जास्तीत जास्त त्यांना डॉट बॉल फेकायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला एखादा मोठा फटका खरं तर चेंडू आणि धावांमधला अंतर कमी करेल किंवा सिंगलला जरी डबल मध्ये कन्वर्ट केलं तरी प्रेशर क्रिएट होईल फिल्डिंग करणाऱ्या कोपर संघावरती. कोपर संघ आपण पाहतोय या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला फॉर्म मध्ये असणार हा संघ. चांगला परफॉर्मन्स या टीमचा राहिलाय. इथे खरं तर फुलर लेनचा बॉल ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केला. बॉलला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये बॉल चाललाय आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली आहे. आता समीकरण बनेल ते म्हणजे 8 चेंडू आणि 13 रनची गरज. त्यामुळे हे 2 चेंडू भरपूर निर्णायक असतील.
केपी ग्रुप चे आमचे सर्व या ठिकाणी मेंबर्स मी त्यांनाही इथे इन्व्हाइट करीन. खरं तर आदरणीय समीरजी केणी साहेब बीजेपी वडगर विभागीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रदीपजी मुंडकर, आदरणीय विजयजी केणी, आदरणीय संजय परदेशी साहेब, आदरणीय शशिकांतजी केणी या सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठावरती आणि या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान राहिलं तर त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर अजून एक तुम्ही पाहता या ठिकाणी डॉट बॉल राज इंगळे खरं तर आपल्या चिरंजीवाला घेऊन इथे आलेत आणि त्यांच्या टीमला आणि खरं तर समोरचा संघ आहे बीसीसी पागोटे या दोन्ही टीमला शुभेच्छा. लास्ट बॉल यावेळेस देखील यॉर्करचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय, फेकी चांगली झाली, त्यानंतर मात्र पंचांनी लाईन ओळखली. कदाचित हा वाईट बॉल असेल आणि योग्य निर्णय. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र वाईट घोषित केला आणि 1+1 निर्णायक क्षणाला या दोन अवांतर धाबा आल्या आणि या निर्णायक धाबा ठरतील खरं या इनिंग मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. कारण एका बाजूनं धाबा करायच्या, दुसऱ्या बाजून धाबा रोखायच्यात आणि या दोन धाबा क्रुशल कंडिशनला मात्र निर्णायक ठरतील. काल आपण पाहिला सावळे संघाला वाटलं देखील नव्हतं, खरं तर असा वाटला सावळे संघ सहजगत्या सामना फिनिश करेल वडवली टीमच्या आगेच, पण तो अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष आपण पाहिला. त्या मॅच मध्ये सावळे संघ पराभूत झाला होता. बॅक टू द बॉलर खेळले आणि इथे कोणतीही धाव नाहीये. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. आता येणारे बॉल असेल 6 आणि विजयासाठी 11 रनची गरज असेल ती म्हणजे विघ्नहर्ता वरच्या उलट टीमला. बघा शॉर्ट टीम मिटिंग करायच्या प्लीज. मी विनंती करतो फिल्डिंग करणाऱ्या कोपर टीमला आपण जास्त जवळ येऊ नका, कारण इथून आम्हाला आयोजकांची सूचना आली आहे आपण जास्त टीम मिटिंग करायची नाहीये. 6 बॉल आणि 11 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आलं आणि आपण काल अशा अनेक सामने पाहिले ज्या अखेरच्या क्षणापर्यंत आल्या. अटीतटीच्या लढती आपण पाहिल्या ज्यामध्ये बलाढ्य संघ खेळले होते. काल आपण पाहिलं रायगड, नवी मुंबई, भिवंडी परिसर असेल, ठाणे, कल्याण ग्रामीण परिसर असेल अशा विभागातील मात्र संघ खेळले. खरं तर बडवली, वाकण हे दोन संघ आपण पाहिले आमचे जगदीश पाटील सर यांच्या परिसरातील आहेत. अगदी त्या परिसरातून ते दोन्ही संघ आले होते. त्यातून मात्र वाकण संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. केतर म्हात्रे आणि जीत भोईर आणि कंपनी चांगला खेळ त्या टीमचा आपण पाहिला. चला स्पीडअप करा प्लीज. पुन्हा एकदा कोपर संघाला सूचना. तर मी विनंती करतो या ठिकाणी केपी ग्रुपचे सर्व सदस्य आणि त्याचबरोबरने भारतीय जनता पार्टी वडगर विभागीय अध्यक्ष आदरणीय समीर केणी साहेब, ॲडव्होकेट प्रदीपजी मुंडकर, विजय केणी, संजय परदेशी, शशिकांतजी केणी या सर्व आमच्या मान्यवरांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आणि खास करून या स्पर्धेसाठी त्यांचं विशेष योगदान राहिलं त्यांचा मी पूर्ण सर्व आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी आता 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावा हे कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. खरं तर टेन्शन दोन्ही संघाच्या वाट्याला वाढत चाललंय, कारण एक एक क्षण एक एक बॉल हा निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. चला पागोटे संघ आपण सर्व व्यासपीठासमोर या आणि इथून मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून जायचं आहे प्लीज. बीसीसी पागोटे संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठासमोर या आणि इथून लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, कारण ही स्पर्धा शिस्तबद्ध आहे आणि इथे डिसिप्लिनला मात्र विशेष महत्त्व दिलं जाईल. त्यामुळे प्लीज आयोजकांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा आपण सन्मान करा आणि जेव्हा पहिला डाव संपेल, खरं तर पहिला सामना संपेल, तेव्हा आपण मात्र लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचा ही सूचना आता आमच्या आयोजन कमिटीकडून आली आहे. तर शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 रनची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये खरं तर एव्हरग्रीन खेळाडू कोपर संघाचा अष्टपैलू खेळाडू गोविंदा पाटील. काल 7 सामने आपण पाहिले. उमेश दादांनी देखील सांगितलं आम्ही लाईव्ह पाहिली स्पर्धा कालची. खरं तर भरपूर आनंद आम्हाला मिळाला. इथे फटका भरपूर चांगला शॉट पूल केला पहिल्याच बॉलमध्ये. बॉल मात्र चालला डीप स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा गगनभेदी षटकार. सामना चेस झाला नव्हता. रन चेसिंग म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्येक संघ पराभूत झालाय. आज या इतिहासामध्ये पाणी फिरला जाईल का, कारण मैदानामध्ये विघ्नहर्ता वरचे वय संघ खेळतो. रोहित गरजच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी. आखूट टप्प्याचा बॉल. यष्टीरक्षकानं ही मोठी चूक केली आहे, कारण हा निर्धाव चेंडू असा जर का बॉल पकडला असता तर इथे रन देखील मिळाली आणि स्ट्राईक मिळाली संगम गरज या खेळाडूला. आता येणारे बॉल असेल 4 आणि विजयासाठी धावा करायच्या, त्यामध्ये 4 रन बॉल इक्वेशन. या वर्षीचा हंगाम आपण पाहिला तर खरं तर पेन मधली सर्वोत्कृष्ट डे आयोजन डीके चषक 2022 आदरणीय दत्ता गांबे साहेबांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पेन नगरपालिकेच्या मैदानी पाहिली. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता आयन्स 11 कोपर संघ आणि आज आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी हा संघ इथे सर्व खेळाडू इथे संघर्ष
करत असताना बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, गली आणि पॉइंटच्या मधून मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. हा विजयी चौकार आणि हा सामना मात्र जिंकलाय आजच्या रात्रीमध्ये. तुम्ही पाहता विघ्नहर्ता वरच्या वर टीमनं वेल प्लेड, हार्ड लक कोपर संघ. चला दोन्ही संघ आपण लाईनअप करा आणि एकमेकांना हस्तांतरण करायचं आहे आणि त्यानंतर पागोटे संघाला विनंती आपण लाईनअप करून लगेचच मैदानात ताबा घ्या आणि तदनंतर विनंती असेल वडघर टीमच्या कॅप्टनला आपले ओपनिंग ब्लास्टर तात्काळ मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे. वेलप्लेट खरं तर संगम घरचं कौतुक करावं तेवढं कमी आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केलाय तो म्हणजे विघ्नहर्ता वरच्या टीमला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं आयन्स 11 कोपर टीमला. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरलाय. खरं तर या सामन्यामध्ये बघा दोन कन्फ्युजन आहेत आमच्याकडे कारण दोन खेळाडूंना चांगली बॅटिंग केली आहे आपण. तर सामनावीर ठरला या सामन्यामध्ये रोहित घरत 2 विकेट आणि 5 चेंडूमध्ये 14 धावा केल्या आणि हा खेळाडू ठरलाय.